सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. जो विजय मिळवला इस्लामने त्यांना पाठिंबा असं शिंदे सेनेला प्रस्ताव पाठवलेला आहे. इस्लाम पार्टीला समर्थन देणं म्हणजे जिहादला समर्थन देणं आहे. तिथे हिरवा गुलाल उडवणाऱ्याला समर्थन देणं आहे. म्हणून हिंदुत्व जो विचाराचा शिंदे साहेबांच्या शिवसेनेने विचार करावा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारी शिवसेना शिंदे साहेबांची यांनी अशा पद्धतीच्या जिहाद करणाऱ्या पक्षांना आज मालेगावला अक्षरशः हे लोकांनी मिनी पाकिस्तान बनवण्याच्या दिशेने घेऊन चाललेले आहेत. तर ह्या जिहादीकरणाला आपण ताकद द्यायची का, हे शिंदे साहेबांनी विचार करून पाठिंबा द्यावा. अनेक ठिकाणी मुस्लिम एमआयएमचे उमेदवार जे आहेत महाराष्ट्रात ते महानगरपालिकांमध्ये निवडून आलेले आहेत. कसं बघताय सगळीकडे? हा राज्याला आणि राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा हा फार मोठं षडयंत्र आहे. जे उमेदवार निवडून आलेले आहेत ते मशिदीसाठी, अजानसाठी आणि इस्लामकरण करण्यासाठी त्यांनी निवडणूक लढवलेली आहे, त्यांनी निवडून आलेले आहेत. अशा लोक त्या महापालिकेमध्ये जाऊन लोकांचा विकास करणार नाही, पण जिहाद वाढवण्याचा प्रयत्न करणार, जिहाद करण्याचा प्रयत्न करणार. म्हणून त्या महापालिकेच्या जे काही हिंदुत्ववादी विचाराचे आमचे नगरसेवक आहेत ते योग्य जागी त्यांना लायकीत ठेवतील असा माझा विश्वास आहे. कारण का एमआयएम आणि PFI आणि ISI या अतिरेकी संघटनांमध्ये काहीच फरक नाही. जे 15 मिनिटाची धमकी देणारा त्याचा तो नालायक OAC, त्यांच्याकडून आपण विकासाची अपेक्षा ठेवू शकतो का, देशाची सुरक्षतेची अपेक्षा ठेवू शकतो का? म्हणून ह्या 15 मिनिटं बोलणाऱ्या ह्या जिहादी नालायकांना त्यांच्या लायकीत ठेवण्याचं काम आमचे भारतीय जनता पक्षाचे सगळे आमचे हिंदुत्ववादी शिलेदार करतील असा ठाम विश्वासाने मी तुम्हाला सांगतो. इम्तियाज जलीलांवरती संभाजीनगरमध्ये गुलाल उधळण्यात आला. एमआयएमचे नगरसेवक जास्त निवडून आले. तो घरगुतो तिकडला नेताच आहे ना, पण त्याच्यावर गुलाल उडवणं म्हणजे जिहादवर गुलाल उडवण्यासारखं आहे, जिहादला मोठं करण्यासारखं आहे. त्या भागातला हिंदू समाज ची लोकसंख्या कशी कमी करायची हे एक कलमी कार्यक्रम MIM सारख्या पार्टीची आहे. कारण ती अतिरेकी लोकांची पार्टी आहे. म्हणून मला वाटतं की म्हणून मला विश्वास आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडून आलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्ववादीचे शिपाई निश्चित पद्धतीने या जिहाद करणाऱ्या या सगळ्या नालायकांना, हिरवा गुलाल उडवणाऱ्या सगळ्या नालायकांना योग्य ती जागा दाखवतील. सर, इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मकर संक्रांतीची शुभेच्छा देताना खिल्ली उडवली. मग त्याला हिंदू समाजाच्या किंवा आमच्या सणासुदीला खिल्ली उडवणाऱ्या लोकांचं ईद आणि मोहरमच्या वेळी त्यांच्या मिरवणुका काढायला द्यायच्या का, हे हिंदू समाज विचार करेल त्या बाबतीमध्ये. तुम्ही आमच्या सणासुदी काही वाकड्या नजरेने बघाल तर तुमच्या पण ईद आणि मोहरमच्या मिरवणुका किती सुरक्षित निघतील ह्याची शाश्वती आम्ही देऊ शकत नाही. चला.